ठाणे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता विविध पक्षप्रवेश सुरू झाले आहेत. याचाच भाग म्हणून ठाण्यामध्ये भाजपात रविवारी विविध पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. रविवारी भाजपच्या वर्तकनगर येथील पक्ष कार्यालयात खोपट, सिद्धेश्वर तलाव आणि चंदनवाडी या परिसरातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला. या शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, काँग्रेस आदी पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा समावेश होता. या सिद्धेश्वर तलाव परिसरातील उपशाखा प्रमुख अजय मोहिते यांच्यासह स्थानिक शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या वेळी भाजपा शहर अध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक सुनेश जोशी, पदाधिकारी सचिन पाटील आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. माननीय पवार साहेबांच्या माध्यमाने या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रवेश झालेला आहे आणि याच्यामुळे होतोय की भारतीय जनता पार्टीची ताकद वाढत चाललेली आहे. सध्या अभियान ही राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी होत असताना मोठ्या ताकदीने या इकडे भारतीय जनता पार्टीचं माननीय वाघुले साहेबांच्या माध्यमाने काम हे ठाणे शहरात सुरू आहे आणि याच्यावरच विश्वास ठेवून आज या इकडे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि याचा निश्चितपणे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या ताकदीचा आपल्याला प्रभाव सर, कोणत्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला? आज प्रभाग क्रमांक 12 याच्यामधल्या काँग्रेसचे पदाधिकारी असतील, मनसेचे पदाधिकारी असतील, उभाटा सेनेचे पदाधिकारी असतील, अशा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये पक्षप्रवेश झाला आहे. याच्यामधले बरेच पक्षाचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमचे सर्व नेते आमदार हे आज सदस्य नोंदणी अभियान प्रत्येक बूथमध्ये जाऊन राबवत आहे. आणि आज भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यामध्ये प्रभाग क्रमांक 12मध्ये ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या माध्यमातून आज 400 कार्यकर्त्यांनी प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये केलेला आहे. आणि यामध्ये उभाटा पक्षामधले कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी पक्षामधले कार्यकर्ते आहेत, मनसेचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, अशा असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे. त्यांचं सर्वांचं भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्यामध्ये या कुटुंबामध्ये आम्ही स्वागत करतो आहे आणि प्रत्येकाला या पक्षामध्ये जबाबदारी दिली जाईल. गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं ठाणे शहरामध्ये जे काही स्थान आहे, म्हणजे कोकणामध्ये आपण एक वेळ बोलायचो कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला, परंतु आमचा दावा आहे कोकण म्हणजे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. आणि या कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार सर्वात जास्त आहेत, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जास्त आहेत आणि त्याच्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही ठाणे शहरामध्ये तुम्हाला उभारलेली दिसेल. आज प्रभाग क्रमांक 12मध्ये अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमचे देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याच्यानंतर आमचे रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमचे निरंजन डावकरे, संजय वाघुले, आज बऱ्याच कार्यकर्त्यांनी आमच्या भाजपा पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना ते बऱ्याच दिवसापासून मला बोलत होते की आम्हाला प्रवेश करायचे, तुमचा पक्ष चांगल्या पद्धतीने काम करतो, महाराष्ट्रामध्ये पण चांगला. आता बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षाचे लोक भाजपमध्ये प्रवेश करतात. तसेच कार्यकर्ते हे तर काहीच नाही, हे तर 400 कार्यकर्ते आहेत. अजून हजारो कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत येत्या काही दिवसामध्ये. बारामधलेच ठाण्यामध्ये तर वेगळेच आहेत. ठाण्यामध्ये तर अजून बरेच कार्यकर्ते प्रवेश करायच्या तयारीत आहेत.
पण हा प्रभाग 12मध्ये अनेक कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये इथे आमचा झेंडा फडकणार. तुमचा प्रभाग तुम्ही भाजपमध्ये करून टाकलाय. भाजपनं अजून बघा ना काय बोलते, अजून काही दिवसात त्यांच्या समोरच्या पार्टीकडं, विरोधकांकडं उमेदवार पण राहणार नाही निवडणुकीला उभा राहणार अशा पद्धतीने. कारण आपल्या कामाच्या पद्धतीच्या ह्याच्याने त्यांनी सर्व लोकांनी म्हणजे ज्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला